अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 10 वर्षीय चिमुकलीवर 60 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पीडित मुलीच्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधत कुटुंबाला धीर दिलाय। आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टातून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी सरकार मदत करणार असल्याचं आश्वासनही शिंदेंनी दिले। कार्यकर्त्यांमार्फत कुटुंबाला तातडीनं 1.25 लाखाची मदत करण्यात आली आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नारायणरावजी गव्हाणकर साहेब, पांडे गुरुजी, बाळासाहेब तायडे, तालुका सर्व आम्ही पदाधिकारी इथं भेटायला आलो साहेब। 10 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावर बलात्कार झाला परवाला पातूर तालुक्यात। नाही त्याला तर मी आपल्या ह्याच्याशी एसपीशी माझं बोलणं झालं आहे आणि एसपीला सांगितलंय की सगळे पुरावे गोळा करून त्याला पार लटकवून टाकायचं फाशीवर। दुसरं काय त्याला असं जर करायला लागले यांना भीती निर्माण करण्यासाठी पूर्ण फाशीशिवाय दुसरी सजा नाही आणि म्हणून ही पण केस फास्ट ट्रॅकवर टाकून यांना आरोपीला नराधमाला तो ज्यांनी हे कृत्य केलं अतिशय निर्गुण कृत्य केलं आहे, अनुष्केला काळीमा फासणारा केलेला आहे आणि या परिवाराच्या सोबत आपण आहोत। बिलकुल मी त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे। डे टू डे त्याच्यामध्ये काय काय प्रगती होते ते मी पाहतोय आणि आरोपीला कठोर शिक्षा म्हणजे छोट्या बच्चूवर हे अत्याचार